नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 2 इतिहास या विषयासाठी टॉप 13 आपण क्वेश्चन्स आज आपण बघणार आहोत। आपल्या परीक्षेसाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल। इतिहास या भागामध्ये संपूर्णतः 10 युनिट्स आहे आपल्याला आणि या 10 युनिट्स पैकी युनिट क्रमांक 4 पासून 6 पर्यंतचा जो भाग आहे तो मध्यकालीन इतिहासावर आधारित आहे आणि या भागातून देखील आपल्याला खूप महत्त्वपूर्ण प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये दिसून येणार। त्यामुळे आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण मध्यकालीन इतिहासावर आधारित अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तर आपण बघणार आहोत, जे येणाऱ्या परीक्षेला देखील आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट परीक्षा कंप्लीट रेकॉर्डेड कोर्स अवेलेबल आहे, ज्यामध्ये टोटल 10 युनिट्सचं रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल आहे। लास्ट 10 इयर्सचं PYQ यामध्ये मिळेल। कंप्लीट 10 युनिट्सचं नोट्स अवेलेबल आहे आणि 20 मॉक टेस्ट अवेलेबल आहे आपल्या प्रॅक्टिसकरिता। सो याचं फीज आहे 4000 रुपये। आजच आपण ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करून कोर्स जॉईन करू शकता आणि पेपर 1 हा पेपर 2 वर फ्री ऑफ कॉस्ट आहे। सोबतच पेपर 2 ची सुद्धा बॅचेस अवेलेबल आहे। आपण पेपर 2 च्या अन्य विषयांना सुद्धा जॉईन करू शकता। ऑफिशियल नंबर्स आपल्याला स्क्रीनवर दिलेले आहे, आपण कॉन्टॅक्ट करा। स्टार्ट करूया आपण। एकता या शब्दाचा अर्थ काय? आर्थिक जबाबदारी, बी लष्करी आणि नागरी सेवांच्या बदलात जमीन प्रदान करणे, सी प्रशासनातील शेतींची जमीन, की फूट शिकदारांना नियुक्ती केलेल्या न्यायालयाचं न्यायालयीन क्षेत्र। सो एकता काय होतं तर पर्टिक्युलर लष्करी किंवा नागरी सेवाच्या बदलात जमीन प्रदान केली जातं। सो याला म्हटलं जातं एकता। नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणता ग्रंथ फिरोजशाह तुघलकांनी लिहिलेला आहे? ए तारीख ए फिरोजशाही, बी तुघलकनामा, सी फुतुह ए फिरोजशाही, सी मिन्ता उल फुतुह। ऑब्वियसली फिरोजशाह तुघलक यांनी फुतुह ए फिरोजशाही नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे। फुतुह ए फिरोजशाही 32 पानांचा एक छोटासा पारसीमध्ये लिहिलेला मजकूर आहे। फिरोज तुघलकांचं हे आत्मचरित्र आहे, जो सल्तनतचा एकमेव शासक ज्याने स्वतःचं काय केलं आहे, आत्मचरित्र लिहिलेलं आहे। मुघल शासकांमध्ये आपण बाबर बघतो ज्यांनी बाबरनामा लिहिलं, जहांगीर बघतो ज्यांनी तुझुक ए जहांगीरी नावाचं आत्मचरित्र लिहिलं, पण दिल्ली सल्तनतमध्ये फुतुह ए फिरोजशाही लिहिणारे फिरोजशाह तुघलक म्हणजे FST आपल्याला दिसून येतात। नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणता सुलतान मामुलक सुलतान नव्हता? ए जलालुद्दीन खिलजी, बी बलबन, सी इल्ततमिश, की कुतुबुद्दीन ऐबक। सो मामुलक कोण होते तर जलालुद्दीन खिलजी। ठीक आहे, चलो। सो प्राध्यापक हबीबुल्लाह यांनी मध्ययुगीन इजिप्तच्या इतिहासातून उदाहरण घेऊन सुरुवातीच्या तुर्क जे शासक आहे त्यांना मामुलक ही पदवी दिली। मामुलक अरबी शब्द आहे, म्हणजे गुलामगिरीच्या बंधनातून मुक्त झालेल्या पालकांचं वंशज। सुरुवातीला तुर्क शासकांपैकी प्रत्येक स्वतंत्र पालकांचा मुलगा होता, म्हणून 1206 ते 90 पर्यंत भारतावर राज्य करणारे मामुलक होते, म्हणजे गुलाम होते। ठीक आहे, चलो। नेक्स्ट आहे अल्लाउद्दीन खिलजीचं विजय अभियान आपल्याला क्रोनॉलॉजिकल सेट करायचं आहे। रणथंबोर, बी जालोर, सी चित्तोड आणि डी आहे सिवाना। सो हे विजयक्रम असं आहे की पहिलं रणथंबोर, त्यानंतर चित्तोड, त्यानंतर सिवाना आणि सरते शेवटी जालोर। का बरं? कारण हे अल्लाउद्दीन खिलजीचं उत्तर भारतातील अभियान आहे। अल्लाउद्दीन खिलजीविषयी लक्षात घ्या, त्यांचं उत्तर भारत अभियान आणि दक्षिण भारत अभियान दोनही प्रश्न व्यवस्थित करून घ्यायचं, कारण नक्कीच परीक्षेमध्ये अल्लाउद्दीन खिलजी संबंधात आपल्याला प्रश्न विचारतात आणि असं जेव्हा प्रश्न विचारलं तेव्हा आपल्याला क्रोनॉलॉजिकल माहिती असायला हवी। सो जैसलमेर 1299, गुजरात 1299, रणथंबोर 1301, चित्तोड 1303, माळवा 1305, सिवाना 1308 आणि जालोर 1311। अशा प्रकारे हा उत्तर भारताचा विजय अभियानाचा क्रम आपल्याला पाहायला मिळतो। समोर आहे आरिज ए मामलिक कोणत्या विभागाचं प्रमुखांना म्हटलं जायचं?
दिवाणे आरिज, बी आहे दिवाणे रियासत, सी आहे दिवाणे इंशा की दिवाणे महशर. सो ऑब्विसली आरिज ए मामलिक, दिवाणे अर्ज. ठीक आहे, दिवाणे अर्जचा जो प्रमुख आरिज आपल्याला आरिज ए मामलिक हा दिवाणे आरिजचा काय होता, प्रमुख होता. सो सल्तनत काळामध्ये केंद्रीय प्रशासनाचे 4 विभाग होते, ज्यामध्ये दिवाणे विचारत होता. ठीक आहे, हा वजीर एक महत्त्वपूर्ण पद आपल्याला दिसून येतं. या व्यतिरिक्त दिवाणे अर्ज ही खूप महत्त्वाचं पद आपल्याला पाहायला मिळेल. चलो नेक्स्ट प्रश्न आहे, मुसलमानाचे अकीका आणि बिस्मिल्लाह सण भारतातील कोणत्या संस्कारांनी प्रभावित होते? ए गर्भधारण आणि पुसवन, बी आहे सीमांत नयन आणि जातकर्म, सी मुंडन आणि विद्यारंभ, सी फोर्थ आहे नामकरण आणि अन्नप्राशन. सो ऑब्विसली हे कसं आहे, मुंडन आणि विद्यारंभ संस्काराशी हे अकीका आणि बिस्मिल्लाह संस्कार रिलेटेड आहे. नेक्स्ट आपल्याला प्रश्न दिसून येतं, खालीलपैकी कोणता साहित्य स्त्रोत प्रामुख्याने कुतुबुद्दीन ऐबकाशी संबंधित आहे? पहिला आहे खजीन उल फुतूह, बी तहकीक ए हिंद, सी ताजुल मासीर आणि फोर्थ आहे तुर्काने चहलगामी. सो ऐबकाशी संबंधित ऑब्विसली ताजुल मासीर आहे. पर्टिक्युलर हा ग्रंथ जो आहे ऐबक संबंधित माहिती आपल्याला देतं. नेक्स्ट आहे, सल्तनत काळात जमीन महसुलांपैकी सर्वोच्च ग्रामीण अधिकारी होते कोण? पटवारी, बी मलिक, सी चौधरी की फोर्थ रावत. सो जमीन महसूल संबंधात ग्रामीण अधिकारी म्हणजे चौधरी होते. समोरचा प्रश्न आहे, दिल्ली सल्तनत पासून स्वातंत्र्य मिळविणारे खालीलपैकी कोणते राज्य पहिले होते? ए जौनपूर, बी गुजरात, सी बंगाल की माळवा. सो दिल्ली सल्तनत पासून स्वतंत्रता मिळविणारे पहिले जे राज्य आहे ते जौनपूर आहे. ठीक आहे, चलो. हुसेनशाही राजवंशातील कोणत्या राजाच्या कारकिर्दीत सिकंदर लोदीने बंगालवर आक्रमण केलेलं? ए नासिरुद्दीन नुसरत शाह, बी अल्लाउद्दीन फिरोज शाह, सी गयासुद्दीन महमूद शाह की फोर्थ अल्लाउद्दीन हुसेन शाह. सो पर्टिक्युलर हे होते अल्लाउद्दीन हुसेन शाह. आपण बघतो की हुसेन शाह राजवंशातील पर्टिक्युलर अल्लाउद्दीन हुसेन शाह यांनी काय केलं, सिकंदर लोदीने बंगालवर आक्रमण केलेलं या पर्टिक्युलर शासकाच्या टाइम पिरियडवर. चल नेक्स्ट आहे, फिरोज शाह तुघलकांच्या कारकिर्दीत कोणत्या राजाने हे पर्टिक्युलर केलेलं आहे? म्हणजे सिकंदर लोदीने बंगाल स्वारी केली, युद्धादरम्यान हस्तगत केलेल्या लुटीपैकी एकचा 5 भाग होता. हा भाग कोणता? खरातचा होता, खम्सचं होतं, जकातचं होतं की जजियाचं होतं? तर 1/5 हा खम्स म्हणजे लुटीतून मिळालेला भाग होता. नेक्स्ट आहे, जमीन महसूल निश्चित करण्यासाठी लागवडी योग्य जमिनीच्या मोजमापाचं तत्व स्वीकारणारा पहिला सुलतान कोण होता? ए गियासुद्दीन तुघलक, बी अल्लाउद्दीन खिलजी, सी बलबन की फोर्थ इल्ततमिश. सो ऑब्विसली हे कोण होते? अल्लाउद्दीन खिलजी होते, त्यामुळे ऑप्शन बी. समोरचा आहे, मोहम्मद बिन तुघलकांच्या प्रदेशासाठी हिंद आणि सिंध हा शब्द कोणी वापरला आहे? ए जियाउद्दीन बर्नी, बी अब्द अल मलिक इमामी की इब्न बतूता, याहिया बिन अहमद सरहिंदी. सो म्हटलेला आहे हिंद आणि सिंध हा शब्द एमबीटीच्या प्रदेशांसाठी कोणी वापरला? सो ऑब्विसली इब्न बतूतांनी वापरलेला आहे. समोरचा प्रश्न आहे, दिल्ली सल्तनतच्या कोणत्या सुलतानांनी नियमित चलन जारी केले आणि दिल्लीच्या त्यांच्या साम्राज्यांची राजधानी म्हणून घोषित केली? ए बलबन, बी आराम शाह, सी नासिरुद्दीन मोहम्मद आणि डी आहे इल्ततमिश. सो कोण आहे? इल्ततमिश आहे ज्यांनी नियमित चलन जारी केलं आणि साम्राज्याची राजधानी दिल्लीला बनवली, कारण अगोदर राजधानी काय होती? लाहोर होती. नेक्स्ट आहे, अल्लाउद्दीन खिलजी बद्दल खालीलपैकी विधान बरोबर नाही. ठीक आहे, म्हणजे चुकीचं काय आहे? त्याने दिल्लीत 4 स्वतंत्र बाजारपेठा स्थापन केल्या. अल्लाउद्दीनने दाग आणि हुलियाचं धोरण राबविले. त्यांनी मोठी सैन्य व्यवस्था राखली आणि रोख रक्कम त्यांना दिली. त्यांनी प्रत्येक बाजारपेठेवर नियंत्रण ठेवण्यासाठी साहिब ए रियासत नावाचा एक उच्च अधिकारी जी आहे नियुक्ती केला.
तर इथे बघा प्रत्येक बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी साहेब ए रियासत नाही शहनाये मंडी नावाचा अधिकारी होता. त्यामुळे ऑप्शन 4 आपलं चुकलेलं आहे. नेक्स्ट, राज्य प्रवर्तित कालवा सिंचन व्यवस्था कोणी सुरू केली? गियासुद्दीन तुघलक, बी फिरोजशाह तुघलक, सी मोहम्मद बिन तुघलक की फोर्थ अल्लाउद्दीन खिलजी. सो कालवा सिंचन गियासुद्दीन तुघलकांनी सुरू केलेलं आहे. त्यामुळे आपण ऑप्शन ए सोबत जाऊया. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणत्या इमारतींमध्ये हिंदू वास्तुकलेची वैशिष्ट्ये समान स्वरूपात दिसतात? ए कुतुब मिनार, बी शिरवंचा मिनार, सी मालवीन मिनार की अढाई दिन का झोपडा. सो कुतुब मिनार मध्ये आपल्याला हे वैशिष्ट्य जे आहे ते दिसून येतात. समोरचा प्रश्न आहे, मोहम्मद बिन तुघलकांनी जे प्रयोग केलेला आहे त्यांना कालक्रमानुसार मांडायचं. टोकन किंवा चलन जी नाणी बदलवली, बी खुरासान अभियान, राजधानी बदल की कराची अभियान. आता इथे आपल्याला ऑप्शन आहे क अ ड ब, नंतर आहे ड अ ब क, तिसरा आहे क अ ब ड आणि चौथा आहे अ क ब ड. ऑब्वियसली हे कसं येईल? राजधानी बदल, ठीक आहे, त्यानंतर नाणी बदलवली, त्यानंतर खुरासान मोहीम आणि सरतेशेवटी कराची अभियान. बर्नी यांनी तारीख ये फिरोजशाही मध्ये मोहम्मद बिन तुघलकांचा 5 योजना सांगितल्या. ठीक आहे, फिरोजशाह यांचा उल्लेख सुद्धा यामध्ये केलेला आहे. पण यामध्ये देवगिरी राजधानी बनवणे, देन टोकन नाणी, खुरासान मोहीम, कराची मोहीम आणि दोआबांमध्ये करात वाढ. दोआब क्षेत्रात काय केलं? टॅक्स जे आहे ते वाढवून दिलं. पण ॲट द सेम टाइम त्या भागामध्ये काय पडलेलं? प्लेग आणि दुष्काळ आलेला आपण बघतो. नेक्स्ट आहे, मोहम्मद तुघलकने आपली राजधानी दिल्लीहून देवगिरीला हलवली. याचं मुख्यतः कारण काय होतं? दिल्लीतील लोकांना तो आवडत नव्हता, त्याला संपूर्ण दक्षिण भारत जिंकायचा होता. तिसरा आहे, मंगोलांच्या सततच्या हल्ल्यांमुळे दिल्ली आता सुरक्षित ठिकाण राहिले नाही. की फोर्थ, मध्य आशियातील आक्रमकांसाठी देवगिरी हे दुर्गम ठिकाण होतं. सो ऑब्वियसली मंगोलांच्या सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे दिल्ली सुरक्षित ठिकाण राहिलं नव्हतं, म्हणूनच मोहम्मद बिन तुघलकांनी आपली राजधानी दिल्लीवरून देवगिरीला हलवलेली होती. चलो, समोरचा प्रश्न आहे, सुलतान मोहम्मद तुघलकाने दौलताबादला आपली नवीन राजधानी बनवण्याचं कारण? हे शहर साम्राज्यांचं मध्यभागी होतं, त्याचं वातावरण आल्हाददायक होतं, ते संपत्ती आणि समृद्धीने भरलेलं शहर होतं की दक्षिणेकडील प्रांतांवर अधिक सहजपणे नियंत्रण ठेवण्यासाठी दुसरी राजधानी त्यांना हवी होती. सो MBT आपण बघतो की राजधानी परिवर्तन यांनी केलेलं आहे. सो याने राजधानी परिवर्तन करण्याचं कारण काय होतं? तर दक्षिणेकडील प्रांत अधिक सहजपणे नियंत्रण ठेवणं शक्य होतं आणि साम्राज्याची दुसरी राजधानी देखील आवश्यक होती, हवी होती. म्हणूनच काय करण्यात आलं? राजधानी परिवर्तन MBT द्वारे करण्यात आलं. समोर आहे, पुढीलपैकी कोणी म्हटले की मोहम्मद बिन तुघलक देवगिरीला आपली राजधानी बनवू इच्छित होता कारण तो साम्राज्याचं मध्यभागी होतं, सेंटर पॉइंट होतं आणि त्यावर सर्वत्र लक्ष देणं सुद्धा सोपं होतं, असं कोण म्हटलं? ए जियाउद्दीन बर्नी, बी इब्न बतूता, सी इसामी की फोर्थ के ए निजामी. सो ऑब्वियसली हे जियाउद्दीन बर्नीने तारीख ए फिरोजशाही मध्ये हे म्हटलेलं आहे. नेक्स्ट आहे, मोहम्मद बिन तुघलक यांनी आपली राजधानी दिल्लीहून हलवली. कुठे? दौलताबाद, कालिंजर, कन्नौज की लाहोर. ऑब्वियसली कुठे? दौलताबादला. समोरचा प्रश्न आहे, भारतात टोकन चलन असणारी पहिली व्यक्ती आणणारी पहिली व्यक्ती कोण होती? अकबर, बी अल्लाउद्दीन खिलजी, सी बहलोल लोदी की मोहम्मद बिन तुघलक. टोकन चलन आणणारा MBT म्हणजे मोहम्मद बिन तुघलक आपल्याला पाहायला मिळतात. समोर आहे, तुर्काने चहलगामीचा उल्लेख प्रथम कोणी केलेला आहे? किताबुल रेहला, फुतुह उस सलातीन, तबकत ए नासिरी की खजिन उल फुतुह.
म्हणजे पर्टिक्युलर या ग्रंथांमधून कोणता असं ग्रंथ आहे ज्यामध्ये तुर्कान-ए चहलगमी म्हणजे 40 जे गुलाम आहे, सरदार आहे, त्यांचा विषयी उल्लेख आहे. सो हे आहे फुतुह उस सलातीन ग्रंथ, ज्यामध्ये तुर्कान-ए चहलगमी म्हणजे 40 सरदारांविषयी उल्लेख आहे. चला, तर समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण तुर्कान-ए चहलगामीशी संबंधित नव्हतं? ठीक आहे. बहाउद्दीन तुघरील, तुगलक खान, इमादुद्दीन रेहान की बलबन. सो ऑब्विसली हे कोण होते? इमादुद्दीन रेहान हे तुर्कान-ए चहलगामीशी संबंधित नव्हते. तुघरील किंवा तुगलक खान किंवा बलबन हे रिलेटेड आहे. चलो, एक पर्टिक्युलर विचारलेलं स्टेटमेंट आहे, मी आणि दुसरे कोणीही नाही. तुम्ही असे काय आहात जे मी नाही, आणि तुम्ही असे काय होता जे मी नाही. वरील विधान कोणत्या गटांनी सुलतानांनी व्यक्त केले? तुर्कान-ए चहलगामींनी, रुकुद्दीन फिरोजनी, सुलतान रझियाने की आरामशहाने. तर हे तुर्कान-ए चहलगामींनी म्हटलेलं वक्तव्य आहे. नेक्स्ट, चहलगामी हे राज्याच्या काळात होते, म्हणजे कोणाच्या काळात होतं? ए कुतुबुद्दीन ऐबकांच्या, बी इल्ततमिशच्या, सी बलबन की फोर्थ अल्लाउद्दीन खिलजी. सो तुर्कान-ए चहलगामी जे आहे इल्ततमिशच्या काळामध्येच काय झाले, फॉर्म झालेला आहे. दॅट्स वाय इल्ततमिश हे काय आहे, योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं. समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते बरोबर जोडत नाही? ए अंतकिन गेट नागौर, हिंदोला पॅलेस मांडू, अदिना मस्जिद अहमदाबाद, अटाला मस्जिद जौनपूर. कोणतं जुळत नाही? तर अदिना मस्जिद पांडवा बंगाल. ठीक आहे, तो अहमदाबाद दिल्ला आहे, त्यामुळे हे जुळत नाही. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, टॉप 13 हे क्वेश्चन्स आहे जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सोबतच इतिहास या विषयातून अभ्यास करीत आहात, एक्झामिनेशनला टार्गेट करीत आहात, तर नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे आपले व्हिडिओ लेक्चर्स बघत राहा. थँक्यू सो मच.